मुक्ताईनगरमध्ये काल झालेल्या राजकीय राड्या प्रकरणी पोलिसांनी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या 5 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय। या ठिकाणचं वातावरण आता शांत असल्याचं पाहायला मिळतंय। बोगस मतदान केलं जात असल्याचा आणि गुंडगिरी केली जात असल्याचा आरोप खडसे परिवारासह चंद्रकांत पाटील या दोघांनी एकमेकांवर केला होता। मतदान केंद्रामध्ये बोगस मतदार असल्याचं कारण देत दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्यानं वातावरण चांगलंच तापलं होतं। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र रात्री उशिरापर्यंत तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। आता मात्र तणावपूर्ण शांतता असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची वोटिंग करायची, रजिस्टर करायची, त्यांचा कुठलाच रहिवास नसताना, कोणताच ॲड्रेस नसताना आणि त्यांना प्रत्येक इलेक्शनला आणून 1000-2000 मतं अशा पद्धतीत करायचे की जेणेकरून त्यांना विजयाला ते सोपं होईल। अशा पिरियडमध्ये इथे येऊन कोणत्याच्या सत्तेचा वापर करत असेल तर ही लोकशाही आहे, सत्ता त्याच्या घरी आहे। पण इथे हे करत असेल तर जन आंदोलन आहे, म्हणजे बोगस मतदान केलं जातं असं तुम्हाला म्हणायचं? आता 2 धरल्यामध्ये ते कोणत्या पार्टीचे काय आले, कोणी बोलवलं याची चौकशी झाली पाहिजे। पूर्ण शहरामध्ये सगळे ते ग्रामीण भागातनं आणलेले, काही भुसावळवरनं आणलेले सगळे बाहेरचे लोक इथे पूर्ण मस्ती करताय, इथे पूर्ण दादागिरी करताय, रॅल्या काढताय, इथे घोषणा देताय। स्वतः आमदार जेव्हा की आचारसंहिता असं म्हणते की प्रचार संपल्यानंतर तुम्ही कोणतेही तुमच्या पक्षाचं लेबल लावू शकत नाही किंवा प्रचार करू शकत नाही, घोषणा तुम्ही देऊ शकत नाही किंवा तो जे आपण मफलर वगैरे घालतो ते घालू शकत नाही। स्वतः आमदार महोदय त्यांच्या मतदानासाठी शिवसेनेचं मफलर घालून आतमध्ये गेले, इथे लोकांना धक्काबुक्की केली, त्या महिलांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्या घरच्या सदस्यांना त्यांनी मारहाण केली। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती दिली आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। काल जळगाव जिल्ह्यामध्ये 16 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतीसाठी मतदान होतं। यामध्ये मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी जे काही मतदान झालं या ठिकाणी मोठा राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। आमदार चंद्रकांत पाटील जे शिंदे गटाचे आहेत त्यांच्या कन्या संजना पाटील या ठिकाणी उमेदवार आहेत, तर दुसरीकडे भाजपच्या भावना महाजन या उमेदवार आहे। रक्षा खडसे यांच्या त्या कार्यकर्त्या आहेत आणि खरं तर या ठिकाणी मतदान प्रक्रियेमध्ये दोन्ही बाजूने वेगवेगळे आरोप करण्यात आले की या ठिकाणी बोगस मतदान केलं जात आहे, दडपशाही केली जाते आहे, दादागिरी केली जाते आहे आणि अशा पद्धतीने भाजपचे आणि शिंदे गटाचे दोघी कार्यकर्ते हे समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मोठा गोंधळ या ठिकाणी झालेला होता आणि त्यानंतर पोलिसांना या ठिकाणी हस्तक्षेप करावा लागला। रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ चालू असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। आता या ठिकाणी तणावाची परिस्थिती नसली तरी सुद्धा पोलिसांनी या सगळ्या घटनेमध्ये शिंदे गटाचे 5 कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक रोष असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या अनेक वर्षांपासून जर आपण पाहिलं तर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील आणि खडसे परिवारामध्ये राजकीय वैमनस्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। या दोघी नेत्यांच्यामध्ये एकमेकांवर आरोप करण्याची कोणतीही संधी येणं ते सोडत नाहीत आणि पुन्हा त्यात आता ही घटना घडलेली आहे, त्यामुळे पुढील काळामध्ये वातावरण अजून तापलेलं राहील अशी परिस्थिती आहे। शहरात मात्र पोलिसांचा बंदोबस्त असल्यामुळे तूर्तास तरी वातावरण शांत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।